विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आपल्या भागामध्ये आपण ज्या वाङ्मयीन साधनातील जे वैदिक साहित्य होतं, या वैदिक साहित्यामधील जवळपास जे 11 पॉईंट होते, या 11 पॉईंटची माहिती पाहिली. आता ही माहिती पाहत असताना तुम्हाला काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की ही वाङ्मयीन साधने ह्या सर्व साहित्याची माहिती कशी लिहायची. तर मी तुम्हाला नोट्स स्वरूपात हे प्रकरण झाल्यानंतर तुम्हाला पाठवून देईल नोट्स. यामध्ये थोडक्यात माहिती लिहायची आहे. मी जेवढी माहिती सांगितली त्यापेक्षा या सर्व पॉईंट आणि त्या पॉईंटबद्दल थोडक्यात विश्लेषण मांडणी केलात तरी सुद्धा तुम्ही परीक्षेमध्ये पास होऊ शकता. हे तुम्हाला वाङ्मयीन साधनं सांगण्याचा अर्थ की जे प्राचीन काळाचा इतिहास, जे वैदिक संस्कृतीची माहिती पाहिजे, या सर्व आधारावर वैदिक संस्कृती पूर्ण समजून येते. आता याच्यानंतर जो भाग येणार आहे तो बौद्ध साहित्य. असेच बौद्ध धर्मासंबंधीचे जेवढे साहित्य आहे, ज्या साधनाची माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यानंतर जैन साहित्य आहे. या जैन साहित्याची पूर्ण माहिती म्हणजे जैन साहित्य हे प्राचीन काळाचा इतिहास कसा समजून घेण्यासाठी किंवा त्या जैन साहित्यामध्ये कोणकोणत्या बाबीचा उल्लेख आढळतो हे समजून घ्यायचे आहे. मग आपण जी वाङ्मयीन साधने पाहत आहोत त्यामध्ये वैदिक साहित्य. आजच्या पिरियडमध्ये मी आत्तापर्यंत जो भाग झाला वाङ्मयीन साधने, जे आपण 11 पॉईंट आपण पूर्णपणे अभ्यासलो, ती 11 पॉईंट ही वाङ्मयीन साधनातील वैदिक साहित्याचा भाग आहे. म्हणजे जो हिंदू धर्म आहे, या धर्माशी आधारित किंवा हिंदू धर्माशी निगडीत ज्या ज्या रचना निर्माण झाल्या किंवा ज्या ज्या ग्रंथांची माहिती आहे, तत्कालीन स्थितीमधल्या वेगवेगळ्या भागाची माहिती आपल्याला त्या ग्रंथावरून समजून येते. ते ग्रंथ समजून घेताना आपला प्राचीन काळाचा इतिहास, जो वाङ्मयीन इतिहास, लिखित स्वरूपाचा इतिहास, या सर्व बाबी या पौराणिक कथा, कादंबऱ्या किंवा अशा स्वरूपात मांडल्या गेल्या, कथेच्या स्वरूपात. आणि याचा आधार फक्त प्राचीन काळाचा इतिहास समजून घेण्यासाठी उपयोग होतो. म्हणून ही सर्व साधने ही वाङ्मयीन साधने. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला आतापर्यंत जी काही 11 जी साधने झाली, या पिरियडमध्ये 11 जी साधने आहेत ती कोणत्या पद्धतीने आपण भाग पाहिला यावर थोडक्यात माहिती पाहू. म्हणजे आतापर्यंत वाङ्मयीन साधने तुम्हाला मी 3 पिरियडमध्ये जवळपास वाङ्मयीन साधना मधला वैदिक साहित्याची माहिती तुम्हाला सांगितली 3 ते 4 पिरियडमध्ये. ह्या पिरियडमध्ये तुम्हाला वैदिक साहित्य यामध्ये जो जो भाग आपण अभ्यासला तो एका पिरियडमध्ये जो भाग पूर्णपणे थोडक्यात माहिती पाहणार आहोत. आणि या वैदिक साहित्यानंतर म्हणजे वाङ्मयीन साहित्यातील वैदिक साहित्य नंबरच्या पॉईंट नंतर पुढचा भाग म्हणजे उद्याच्या पिरियडमध्ये आपण बौद्ध साहित्य नंबर 2चं साहित्य म्हणजे बौद्ध साहित्याची माहिती पाहणार. आणि या बौद्ध साहित्यामध्ये ज्या पद्धतीने हिंदू वैदिक साहित्यामध्ये जशा रचना होत्या त्या रचना किंवा ज्या ज्या घटना, घडामोडी किंवा ग्रंथ निर्मिती झाली आपण माहिती पाहिली, त्याच पद्धतीने बौद्ध साहित्यामध्ये किंवा बौद्ध धर्माच्या संबंधित असणाऱ्या साहित्याची माहिती पाहणार आहोत. तर या भागामध्ये आपण जेवढा भाग आपल्या वाङ्मयीन साधने किंवा वाङ्मयीन साधनामधला वैदिक साहित्य जेवढी माहिती आपण घेतली ही या पिरियडमध्ये पूर्ण सांगणार आहे. आणि उद्याच्या पिरियडमध्ये आपण बौद्ध साहित्याबद्दल माहिती. सर्वप्रथम वाङ्मयीन साधने आपण सुरुवात केल्यानंतर या वाङ्मयीन साधनाचा अर्थ समजून घेतला. वाङ्मयीन साधने म्हणजे काय समजून घेतलं तर जी साधने लिखित स्वरूपात वैदिक तत्वज्ञान किंवा वेदाचं तत्वज्ञान, हिंदू धर्माशी निगडीत जी काही तत्कालीन स्थितीतली जी रचना आहे ती मांडण्याचं काम ही त्या काळामध्ये वैदिक साहित्याच्या रूपामध्ये पुढे आलं. आणि हे वैदिक साहित्यच वाङ्मयीन साधन जे प्राचीन काळाचा इतिहास समजून घेण्यासाठी उपयोग आहे. आता ह्या वैदिक साहित्यामध्ये आपण वेद बद्दल माहिती पाहिली. आता या वेदाबद्दल माहिती पाहत असताना जे काही 4 वेद
जे वेद निर्मिती म्हणजेच प्राचीन काळामध्ये सर्वप्रथम ज्या वैदिक साहित्याच्या कृती निर्माण झाल्या किंवा जी रचना निर्माण झाली ही 4 वेदाच्या माध्यमातून. आणि ते 4 वेद म्हणजे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. वैदिक साहित्यातला पहिला घटक बघत आहोत, म्हणजे आपण बघितला, फक्त थोडक्यात माहिती सांगालो आपण आतापर्यंत काय माहिती पाहिजे वेदबद्दल. ऋग्वेदाबद्दल, जे सर्वात प्राचीन असा ग्रंथ म्हणून ओळखला जात होता ऋग्वेद. आणि या ऋग्वेदामध्ये विश्वामित्र, वामदेव, अत्री, भारद्वाज अशा ऋषीची माहिती. आणि हा ग्रंथ म्हणजे सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणून ऋग्वेदला ओळखलं जात होतं. त्याच्यानंतर सामवेदमध्ये काय सांगितलं, जे यज्ञ या विधी करताना जे गायन, वादन किंवा मंत्रोच्चार, मंत्रोच्चार कशा पद्धतीने केला जातात ते सामवेदामध्ये सांगितलं. त्याच्यानंतर यजुर्वेदामध्ये माहिती काय सांगितलंय, जी यज्ञ आहे, यज्ञ विधी कशा पद्धतीने करायचं, त्याचा आराखडा कसा मांडायचा, कुंड हवन करताना कशा पद्धतीची रचना करायची, याबद्दलची माहिती, यज्ञासंबंधीच्या सर्व बाबीची माहिती यजुर्वेदामध्ये. आणि अथर्ववेदामध्ये काय सांगितलंय, तर त्या काळामध्ये जे काही या 3 वेदापेक्षा वेगळा वेद म्हणजे अंधश्रद्धा, जादूटोणा किंवा जे काही कर्मकांड आहे, या सर्व बाबीची माहिती या अथर्ववेदामध्ये मांडली गेली. म्हणजे वैदिक साहित्यातला 1 नंबरचा पॉईंट म्हणजे वेद. त्या वेदामधले 4 भाग ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. नंबरचा 2चा भाग म्हणजे ब्राह्मण ग्रंथ किंवा ब्राह्मणके. आता या ब्राह्मणके किंवा ब्राह्मण ग्रंथामध्ये काय मांडलंय, जे वेद संस्कृत भाषेमध्ये होते, म्हणजे जे 4 वेद आता सांगितलं त्याच्या सोप्या भाषेमध्ये सरळ अर्थ सांगण्यासाठी निर्मिती झाली. आणि या 4 वेदामध्ये या वेदाचे वेगवेगळे भाग पडले, त्या वेदामध्ये वेदाचे उपभाग पडले. आणि त्यावरून काय समजायला लागलं, जे काही 4 वर्ण असतील, धर्म, त्याचबरोबर जे काही यज्ञ, याग, विधी, धर्मशास्त्र या सर्व बाबीची माहिती या वेगवेगळ्या भागातून मांडण्याचं काम केलं. आणि या ब्राह्मण ग्रंथामध्ये जे काही ऋग्वेद आहे, या ऋग्वेदामध्ये ऐतरेय ब्राह्मण आणि कौशिकीय ब्राह्मणाची म्हणजे वेगवेगळे ग्रंथ निर्मिती झाले. सामवेदामध्ये षड्विश, जैमिनीय आणि छंदोग्य नावाची ब्राह्मणके निर्माण झाली. यजुर्वेदमध्ये तैत्तरीय आणि शतपथ नावाचे जे काही भाग निर्माण झाले. आणि अथर्वमध्ये वेदमध्ये गोपत नावाचं जे काही भाग निर्माण झाला. हे माहिती झाली वेगवेगळ्या भागाची माहिती. म्हणजेच नंबर 2चा पॉईंट म्हणजे ब्राह्मणके. नंबर 3 होतं ते आरण्यके. आरण्यके म्हणजे काय, ज्या व्यक्तीला पृथ्वी, सृष्टी, जीव या सर्व बाबीची माहिती समजून घ्यायचं असेल तर ते जंगलात जायचा किंवा एका अरण्यात जाऊन मनन चिंतन करणे, एकांतात बसणे आणि त्याच्यावर जे विचार आले ते ग्रंथ निर्मिती करण्याचं काम आरण्यकेच्या माध्यमातून करू लागले. त्यालाच वेदाचं उपांग सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे वेदाचा जो सारांश किंवा वेद समजून घेतल्यानंतर सर्व बाबीची माहिती या आरण्यकेमधून मिळू लागली. आज सुद्धा जे काही आपण वेगवेगळ्या मनन चिंतन करतो त्याच्यातून वेगवेगळ्या बाबीचा उलगडा व्हायला मदत होते. हीच बाब म्हणजे आरण्यकेमधून प्राचीन काळातल्या या ग्रंथामधून मिळायला लागली. नंबर 4 उपनिषदे. उपनिषदे म्हणजे निष्ठापूर्वक आपल्या गुरुच्या जवळ बसून आपले जे काही अडचणी किंवा आपल्या ज्या काही प्रश्न असतील ते समजून घेणे. त्याच्यामध्ये त्या काळामध्ये आत्मा म्हणजे काय, आत्मा काय असतो, ब्रह्म, जी काय प्रकृती आहे म्हणजे ही सजीव सृष्टी कशी आहे, भक्ती म्हणजे काय, तप म्हणजे काय, भक्ती कशा पद्धतीने केली पाहिजे, तपामुळे कोणत्या गोष्टी साध्य होतात, संन्यास का घेतला जातो किंवा पुनर्जन्माची संकल्पना काय, हे वेगवेगळे भाग उपनिषदच्या माध्यमातून गुरुच्या जवळ बसून गुरुकुलामध्ये जाऊन वेगवेगळी माहिती घेण्याचं काम त्या काळामध्ये करण्यात येऊ लागलं. आणि त्यावर केलेलं जे काही लिखाण, त्यावर केलेलं जे काही भाष्य म्हणजेच उपनिषद. त्याच्यानंतर जे काही उपवेद होते, उपवेद म्हणजे जे वेदाच्या माध्यमातून वेदामध्ये ज्या ज्या माहिती सांगितल्या गेल्या त्या उपवेदामध्ये
आता या उपवेदाचा जर आपण अभ्यास करत असताना किंवा माहिती पाहत असताना त्या काळामध्ये 4 जे वेद आहेत, ऋग्वेदामध्ये जे काय आयुर्वेद म्हणून त्याचा उपवेद ओळखला जातो. म्हणजे जे काही मानवाला आजार विकार झाल्यानंतर ज्या जडीबुटी किंवा औषध उपचार केला जातो त्या ऋग्वेदाचा एक उपभाग म्हणजे आयुर्वेद. त्याच्यानंतर सामवेदामध्ये कोणतं होतं, तर जे काही गंधर्व वेद म्हणून तो एक उपवेद होता. त्याचबरोबर जो काही अथर्ववेद होता त्या वेदाच्या आधारावर शिल्पवेद म्हणजे जे काही कला आहेत, कला गुण म्हणजे जे काही स्थापत्य, वेगवेगळ्या कला यांची माहिती. आणि यजुर्वेदामध्ये धनुर्वेद म्हणजेच जे काही शस्त्रास्त्र विद्या यांचं प्रशिक्षण. हे होतं 5 नंबरचा पॉईंट म्हणजे उपवेद. नंबर 6चा भाग तो म्हणजे वेदांगे. आपण वेदांगे समजून घेत असताना 6 वेदांगे सांगितले. त्याच्यामध्ये 6 वेदांगाच्या माहिती पाहताना शिक्षा आहे, कल्प आहे, निरुक्त आहे, त्याच्यानंतर छंद आहे, व्याकरण आहे आणि ज्योतिष. जे वेदांगी कशाला ओळखले जात होते, तर वेदाचा जो भाग आहे वेगवेगळ्या भागामध्ये वेदांगामध्ये वेदामध्ये जी काही माहिती दिली ते मांडण्याचं काम, अभिव्यक्त करण्याचं काम ज्या रचनेच्या माध्यमातून ज्यातून झालं त्याला वेदांगे म्हणून ओळखले जातात. आणि या वेदांगालाच वेदाचं अंतिम भाग म्हणून सुद्धा ओळखलं जाऊ लागलं. त्यामध्ये शिक्षा होतं, शिक्षामध्ये शुद्ध उच्चार किंवा एखादी भाषा शिकायची आहे तर आपण बोलताना सुद्धा शुद्ध उच्चार, स्वर कशा पद्धतीने आपण बाहेर काढतो किंवा आवाज काढतो ह्या संबंधीचे नियम किंवा प्राचीन अशा ग्रंथ प्रतिसाख्य म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं. म्हणजे ज्या शिक्षेच्या संबंधित जे काही आपण शिक्षण घेतो त्या संबंधीचे नियम किंवा बाबी सर्व मांडल्या गेल्या. कल्प हा त्यामधलाच भाग. त्यामध्ये जे काही यज्ञयाग विधी आहे या यज्ञयाग विधीमधल्या बाबीची माहिती देण्यात आली. या कल्प या भागामध्ये म्हणजेच वेदांगे या आपल्या 6व्या भागामध्ये जे शिक्षा एक भाग, त्याच्यानंतर कल्प, या कल्पमध्ये स्रोतसूत्र म्हणजेच यज्ञासंबंधीची जी काही नियम आहेत ती माहिती सांगितली गेली. ग्रहसूत्रामध्ये गृहस्थ आश्रमामध्ये आपण जीवन जगत असताना, सांसारिक जीवन जगत असताना कशा पद्धतीने वागलं पाहिजे, वडील असतील, आई असेल किंवा मुलं असतील यांनी कशा पद्धतीने वागलं पाहिजे यांचं विवेचन केलं गेलं. त्यानंतर धर्मसूत्रामध्ये वर्णव्यवस्था, धर्म, राजाची कर्तव्य कशा पद्धतीचे आहेत, कर व्यवस्था कशी आहे, सामाजिक स्थिती, या सर्व बाबीची धर्मसूत्रामध्ये माहिती. आणि शूलसूत्रामध्ये माहिती काय दिली तर जे यज्ञयाग विधी करतात त्या कशा पद्धतीने त्याच्या नियम ते कशा पद्धतीने केल्या पाहिजे याचं विवेचन म्हणजेच शूलसूत्र. म्हणजे ह्या 6 वेदांगामध्ये ज्या बाबी दिल्या गेल्या त्या यज्ञासंबंधी माहिती किंवा दैनंदिन जीवनाशी निगडीत अशा सर्व बाबीची माहिती वेदांगामध्ये दिली गेली. 6 नंबरचा पॉईंट. 7 नंबरमध्ये षडदर्शन म्हणजे न्यायासंबंधी किंवा वेगवेगळे आपले विषय आहेत या विषयावर लिखाण करण्याचं काम त्या काळामध्ये न्यायदर्शनावर, न्यायासंबंधी गौतम यांनी लिखाण केलं. वैश्वादिक दर्शनामध्ये कनाद या ऋषीने म्हणजे लिखाण केलं. साख्य दर्शन हे कपिल मुनी यांनी अध्यात्माबद्दल मत मांडलं. आणि त्यानंतर पतंजली यांनी योग दर्शन म्हणजे जे काही आज योग आपण करतो म्हणजे वेगवेगळे व्यायामचा योग करतो आणि शरीराला एक वेगळ्या स्थितीमध्ये ठेवण्याचं, चांगल्या स्थितीमध्ये सदृढ ठेवण्याचं काम करतो ते म्हणजे योग दर्शन. पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. पूर्वमीमांसा ही जैमिनी यांनी लिहिलं आणि उत्तरमीमांसा ही बादरायण यांनी लिहिली. यावरून आपल्या वैदिक संस्कृतीमधल्या वेगवेगळ्या विषय असतील या विषयावर आपण जसं आपल्या लेक्चरमध्ये वेगवेगळे एखादा विषय असेल, स्त्री मुक्ती किंवा वेगवेगळे असा विषय असेल यावर जसं लिखाण मत मांडतो त्या पद्धतीने वेगवेगळ्या भागावर असं लिखाण करण्यात आलं किंवा त्या काळात जी मांडणी केली गेली याबद्दलची माहिती आहे. हा 7वा पॉईंट. आणि 8व्या पॉईंटमध्ये आपण कोणती माहिती बघितली तर महाकाव्य. जे महाकाव्य कोणते होते तर रामायण आणि महाभारत. रामायण हे वाल्मिकी ऋषीने लिहिलं गेलं. ते 7 कांडामध्ये आणि 24,000 श्लोकांमध्ये हे रामायणाची रचना करण्यात गेली. वाल्मिकी यांनी
रामायण लिहिलं. आणि महाभारत हे व्यास यांनी 18 कांड किंवा 18 भागामध्ये दिलेलं. रामायणामधून रामाच्या जीवनावर आधारित एक कर्तव्यदक्ष राजा आणि या कौटुंबिक परिस्थिती, त्याबरोबर रामाचा 14 वर्षाचा वनवास, या सर्व बाबीची माहिती या रामायणामध्ये आपल्याला समजून येते. त्यावरून सामाजिक, धार्मिक, आर्थिक स्थिती त्या काळाची समजून येते. आणि महाभारतामध्ये जे काही कौरव आणि पांडवाचं युद्ध आणि त्यामधून झालेला संघर्ष आणि त्या काळातली जी काही स्थिती, म्हणजेच वंश परंपरागत स्थिती, युद्ध प्रणाली, या सर्व बाबीची माहिती महाभारतावरून कळतं. म्हणजेच हे दोन महाकाव्य हे वैदिक साहित्य किंवा वैदिक धर्माच्या साहित्यामध्ये मोडतात आणि ह्या वैदिक साहित्याची माहिती मिळवण्यासाठी मदत करतात. त्याच नंबर 9चा भाग म्हणजे भगवद्गीता. आता या भगवद्गीतेमध्ये जे काही श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली जी काही आख्यान किंवा अर्जुनाला सांगितलेली जी कथा, त्यामध्ये मानवाच्या आचार, विचार आणि जीवनाशी संबंधित निगडीत वेगवेगळ्या बाबीचा अर्थ लावण्याचं काम या भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. आणि त्यानंतर ज्या महाभारताला सुरुवात झाली किंवा युद्धाला सुरुवात झालं, त्या वेळेची सर्व माहिती ही भगवद्गीतेमध्ये आढळून येते. 9वा पॉईंट. 10वा पॉईंट कोणता होता? तो म्हणजे पुराणे. आता हा पुराणाचा अर्थ समजून घेताना शाब्दिक अर्थ काय? तर प्राचीन काळातल्या ज्या काही कथा, या कथेवर आधारित जे 18 पुराण निर्माण झाले. आणि ती पुराण म्हणजेच 18 म्हणजे ब्रह्मपुराण, मार्तंड पुराण, वामन पुराण, पद्यपुराण, असे जवळपास 18 पुराणाची माहिती आहे. आणि या माहितीमध्ये काय दिलं आहे? तर सृष्टीची निर्मिती कशी झाली, सृष्टीचा अंत कसा झाला, पुन्हा सृष्टी कशी निर्माण झाली, त्याचबरोबर देवी देवता यांची नावे, त्यांचा ऋषी असतील त्यांचा वंश, देवांचा त्यांचा वंश कोणता होता, त्याचबरोबर ज्या 4 युग म्हणून ओळखलं जातं, सतयुग त्यालाच त्रतायुग म्हणून ओळखलं जातं, कृतयुग त्यालाच 1 नंबर कृतयुग किंवा सतयुग म्हणून ओळखलं जात होतं. त्यानंतर द्वापार युग नंबर 2चा, नंबर 3चा त्रेतायुग आणि नंबर 4चा कलियुग. म्हणजे आजचा स्थितीचा काळ म्हणजे कलियुग म्हणून आपण त्या काळामध्ये ओळखलं जातो. की म्हणजे एक एक काळ बदलत जाणार, म्हणजे वर्ष जसा बदलतो तसं वैदिक साहित्यामध्ये अशा वेगवेगळ्या कथेचा अन्वयार्थ लावला गेला. हा भाग म्हणजे नंबर 10चा पॉईंट पुराणे. आणि या पुराणामध्ये वेगवेगळ्या कथा सांगितल्या गेल्या आणि ह्या 18 भागामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून सांगण्यात आल्या. आणि नंबर 11चा पॉईंट होता तो म्हणजे स्मृती साहित्य. आता या स्मृती साहित्यामध्ये जी काही आपण ऐकलेल्या कथा किंवा समग्र जीवनावर आधारित जे काही कार्य केलं किंवा घडलेल्या घटना, त्याच्यामध्ये जे काही नियम असतील, पद्धती असतील, त्याच्यानंतर जी काही अभिव्यक्ती केली असेल, या सर्व साहित्याला एक स्मृती साहित्य म्हणून ओळखलं जात होतं. आणि हे स्मृती साहित्य प्राचीन काळामध्ये जे काही 4 स्मृती साहित्यामधला उदाहरण पाहिलं आपण, तो म्हणजे मनुस्मृती. मनु या व्यक्तीने काय केलं होतं? ब्राह्मणाचे अधिकार, त्याच्यानंतर जे काही वर्णव्यवस्था, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, सामाजिक स्थिती आणि श्रेष्ठ व कनिष्ठ या बाबी मनुस्मृतीमध्ये मांडल्या गेल्या. मग त्यावरून काय समजतं? त्या काळातली सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक स्थिती समजून येते. विष्णू पुराणामध्ये जे काही अवतारवादाचा सिद्धांत किंवा विवाह पद्धती कशा होत्या, न्याय प्रशासन व्यवस्था कशी होती, हे विष्णू पुराणाच्या माध्यमातून समजतं. आणि त्याच्यानंतर नारद स्मृतीमध्ये जी काही वेगवेगळी शिक्षा किंवा सामाजिक समस्या कशा पद्धतीच्या होत्या, विवाह कोणत्या पद्धतीचे होते, 8 प्रकारचे विवाह, मूलभूत हक्क कोणत्या पद्धतीचे होते नारद स्मृतीमधून. आणि पाराशरमध्ये जी कर व्यवस्था किंवा सामाजिक स्थितीमधले जे राजाचे कर्तव्य असतील, व्यवसाय, उद्योगधंदे याबद्दलची माहिती. म्हणजे आत्तापर्यंत मी तुम्हाला या पिरियडमध्ये जे काही 11 पॉईंटची माहिती थोडक्यात सांगितली, ती म्हणजे आत्तापर्यंत झालेल्या वाङ्मयीन साहित्यामधल्या वैदिक साहित्य म्हणजे हिंदू धर्माशी निगडीत असणारे साहित्य म्हणजे वेद काळातलं, वेदावर आधारितचं साहित्य हे प्राचीन काळाचं एक वाङ्मयीन साधन म्हणून नावारूपाला आलं. आणि हेच साहित्य तत्कालीन स्थितीमधलं जे साहित्य आहे हे
प्राचीन काळाचा इतिहास समजून घेण्यासाठी वापर केला जातो. म्हणजे आतापर्यंत आपण जो भाग बघितला तो म्हणजे जे साधनं आहेत, मेन प्रकरण आपलं साधनं आहे, त्यामधलं पुरातत्वीय साधनं आपण अगोदर समजून घेतलं. पुरातत्वीय साधनं जवळपास 20 साधनं होते ती समजून घेतलं. त्याच्यानंतर वाङ्मयीन साधनं हे 2 नंबरचा पॉईंट. त्या वाङ्मयीन साधनामध्ये वैदिक साहित्य, बौद्ध साहित्य, जैन साहित्य आणि धर्मनिरपेक्ष साहित्य जे वाङ्मयीन साधनामध्ये साहित्य आहे त्याच्यापैकी फक्त वैदिक साहित्याची माहिती बघितली आपण. आणि आता उद्याच्या पिरियडमध्ये आपण जे बौद्ध साहित्य कोणकोणते आहेत किंवा बौद्ध काळामध्ये जसं हिंदू धर्मामध्ये किंवा वैदिक साहित्यामध्ये साहित्य रचना झाली तसं बौद्ध साहित्यामध्ये कोणती होती याबद्दलची माहिती आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. आणि हे पूर्ण प्रकरण झाल्यानंतर मी तुम्हाला जे काही नोट्स असतील ते पाठवून देईन.